न्यूज फॉरवर्ड। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा पॉझिटिव्ह, कारण नागपूर अधिवेशन दरम्यानच त्यांनी शब्द दिला होता की आपल्याला करायचं आहे। या राज्याचे सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांची ही इच्छा आहे असं समजून घेऊया आपण। परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून आपल्याला जोपर्यंत आपण या सर्वांना एकत्र बसून मीटिंग होत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही। प्रश्न हा एका व्यक्तीचा नाही, एका व्यक्तीकडे नाही, प्रश्न ह्या सर्वांकडे आपला गुंतागुंतीचा झालेला आहे। आणि त्यासाठी विनंती आपल्याला की ही ताकद वाढवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आज मुख्यमंत्री खरं तर आज जर असते तर आज बहुतांश गोष्टी झाल्या असत्या, कारण आज 100% मुख्यमंत्रीची भेटी संदर्भात नियोजन केलं होतं, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्या कारणाने त्यांची भेट होऊ शकली नाही। 18 तारखेपर्यंत ते दौऱ्यावर आहे, 18 तारखेपर्यंत ते येणार नाही। याचा अर्थ तुम्ही असं म्हणसाल की मला 18 तारखेपर्यंत इथं बसून काय करायचं, चला घरी, असतला भाग नाही बांधवा। तुमचा प्रत्येक दिवस मोजला जातो। मध्यंतरी तुम्ही मागचे आंदोलन 3 जानेवारी पासून चालू आहे, 3 जानेवारी पासूनचा तुमच्या प्रत्येक दिवसाची अपडेट मंत्रालयापर्यंत। आज दिवसभर मंत्रालयामध्ये मी फिरत असताना सगळ्या गोष्टी अनुभवल्या। आपल्या आंदोलनाचा खूप मोठा दबाव मंत्रालयामध्ये आहे, अधिकाऱ्यांवर आहे, त्या अनुषंगाने कारवाई सुद्धा चालू आहे। मला जवळच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली की तुमच्या माहिती संदर्भात आज ज्या शाळा पात्र झाल्या 6 फेब्रुवारी 2023च्या शासन आदेशानुसार किती पात्र झाल्या त्याची निश्चित आकडेवारी नोंदवण्याचं काम अधिकारी वर्ग खालून करत आहे, तसा सूचना स्पष्ट VC द्वारे दिलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने ते आकडेवारी कलेक्ट करत आहेत, एक अहवाल मागवत आहेत। पुढच्या टप्प्यात देण्याबाबतचा त्यांचा प्रस्ताव संदर्भ चालू आहे सर्व। पण हे सगळं चालू असून भागणार नाहीये, हे तुम्ही इथं बसेल आहात म्हणून तिथं कास्य गतीनं का होईना एक प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु ही प्रक्रिया पुरेशी नाहीये। ही प्रक्रिया तुम्हाला सांगतो हा खरंच पुरेशी नाही, जोपर्यंत तुम्ही ही ताकद वाढवत नाही। आताशी कुठेतरी आंदोलनाची थोडीशी धग वाढलेली आहे, ही जी धग आहे ही अजून पेटवायची आपल्याला, ही अशी पेटवायची आहे कारण आता आपल्याला संधी आहे। आपल्याला अनेक दबाव येऊन अनेक दबाव तंत्र आपल्याला आणले जातील, या कुठल्याही दबाव तंत्राला आपल्याला बरे पडायचं नाही। एक तुम्हाला स्पष्ट करून सांगतो बांधवांनो, तुमच्या कुणावरही काही कारवाई होणार नाही। पहिला प्रश्न आयोजकांचा आमच्यावर कारवाई करण्याचे वरून अशा धमक्या तर आम्हाला येतच आहेत, देतच आहेत, पण सरकार मायबाप आहे। सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना आपण बाप म्हणून बघतोय, आपण त्यांचे लेकर आहोत आणि बापाकडे लेकरांनी हट्ट धरावा ही खरं तर परंपरा आहे। बापाकडे लेकराने हट्ट धरावा आणि बापाने ते हट्ट पूर्ण करावा। आपले बाप जरी आपल्यावर रागवत असेल, ते जरी आपल्यावर रागवत असेल, चिडत असेल, तरी सुद्धा तो त्यांचा अधिकार आहे, पण आपला हट्ट आपण त्यांच्याकडे धरणं हा आपला अधिकार आहे। त्या अधिकाऱ्याने आपल्याला इथं बसून राहायचं, त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं। बापाने एखादी चापट रागा आपल्या पाठीत मारली जरी, पण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाचा हात आपल्या तोंडावर फिरवतो। हा बापाचा आणि लेकाच्या मधला एक प्रेमाचं नातं आहे। शिक्षण मंत्री महोदय सुद्धा तेवढे प्रेमळ, ते जरी आज आपल्यावर राग व्यक्त करत असेल, चिडचिड करत असेल, त्यांच्या मनाविरुद्ध हे आंदोलन चालू असेल, पण निश्चितच यासाठी निश्चित ते उद्या भविष्यात किंवा ज्याही वेळेस ते निर्णय घेतील त्यावेळेस ते बाप लेकाप्रमाणे आपल्याही तोंडावरून हात फिरून आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा आहे। त्यासाठी गरज आहे फक्त आपली ताकद वाढवायची, जी संख्येने तुम्ही इथं आलात तुमच्या सर्वांची मनापासून मी आभार व्यक्त करतो। पण बांधवांनो ही संख्या पुरेशी नाहीये, आपल्याला फक्त तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, मागेही सांगितलं होतं की 8, 9, 10 या 3 दिवस तुम्ही किमान 10,000 लोक जमा, 1000च्या वर आकडाच नाही जमला आपला। आताही किती आपण बाहेर जरी एखाद्याचा बाहेरून कोणाला आपण मोठ्यापणाने सांगतो आहे 1,500, 2,000, 4,000, मी नंतर या दोघांना आणलं, मी तेच सांगले 3,000 लोक जमलेले, चला हे सांगायचे भाग झाले, पण वास्तव चित्र काय बांधा तुम्ही जर मोजले ना 500च्या वर होत नाही। हे वास्तव आहे, हे तुम्ही आत्मसात करा, हे वास्तव चित्र आहे। आपल्याला हे चित्र बदलायचं आहे, जोपर्यंत 10,000 लोक इथं जमत नाही ना, जास्त जमवायचं नाही तुम्हाला, फक्त 10,000 एक दिवस जमवा तुम्ही। दुसऱ्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः निरोप पाठवतील, त्यांना माझ्याकडे घेऊन या। आपल्याला कुणाची गरज नाही पडणार, कुठल्या आमदाराची पडणार नाही, कुठल्या मदतीची पडणार नाही, कुणाचीच नाहीये। स्वतः निरोप येईल वर्ष बंगल्याहून की या लोकांना तात्काळ बैठकीला बोलवा, मला त्यांचं ऐकून घ्यायचंय। आणि तो दिवस आपल्या आयुष्याचा, आपल्या आंदोलनाचा शेवटचा दिवस असेल, पण ती वेळ कधी येणार हे तुम्ही ठरवा।
हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्यावर म्हणजे तुम्ही आलात, तुमच्याकडे खरं तर तुमचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, पण जे घरी बसत आहेत ते निघतच नाही. कारण मला अनेकांचे फोनवर मेसेज आता, यांना फोन करा, अरे बघा माझ्या मुलीचं लग्न आहे, तुला आमंत्रण देऊ, ये इथं लग्नाला. मला काय म्हणायचं, फोन करायची काय गरज आहे कुणाला? तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजा द्या ना, तुम्हाला तेवढा अधिकार नाही का? मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर कुणी बिमार पडलं, तुमचे आई वडील काही झालं, तुम्ही वैयक्तिक 2-4 दिवसाच्या रजा घेऊ शकत नाही का? तेवढेच रजा घ्या तुम्ही तुमच्यासाठी फक्त 4 दिवसाचा रजा खर्च करू शकत नाही का? तुमच्या पगारासाठी. तुमचं काय होईल माहिती का? आंदोलनानंतर जायचं पण फुकट, तिथून आल्यावर मला साया मारायला भेटल्या पाहिजे. कशाला तिला आचार्यपद करता? मी 1 महिन्याच्या अर्जित रजा टाकून आलेलो. माझ्या शाळेतले काही कर्मचारी पण इथं बहुतांश त्या विचार जवळपास 9 ते 10 कर्मचारी इथं हजर झाले आणि त्यांना सगळ्यांना माहिती 1 महिन्याचा डायरेक्ट अर्जित रजा टाकून दिल्या आणि त्याच्यावर सह्या सुद्धा करत नाही. कारण हा आपला अधिकार आहे. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या वैयक्तिक रजा घ्या, म्हणजे फायदे 2 आहेत. याच्यात तुमच्या गुणावर कारवाई होणार नाही. दुसरा महत्वाचा विषय की तुमच्या कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. कारण एका शाळेतून तुम्ही एकला चाललात फक्त. अरे हा अधिकृत शासनाचा आकडा आहे. राज्यामध्ये 8,822 शाळा आहेत ज्या पात्र आहेत, ज्या कुठल्या जर टप्प्यावर आहे. मी त्या त्रुटीच्या विचार सांगत नाहीये. ते 1822 जे काही 21 ज्या काही शाळा अजून अपात्र झाल्या, ज्या पात्र झाल्याने मी त्यांना सांगतच नाही तुम्ही या. पण जे पात्र आहेत, जे आज रोजी 20 असेल, 40 असेल, 60 असेल या टप्प्यात पगार घेतात, यावरील 8,821 लोकांपैकी प्रत्येक शाळावरील एक जर व्यक्ती आला तर आज 8,821 लोक इथं मैदानावर उपस्थित राहील आणि तो दिवस आपल्या आंदोलनाचा शेवटचा दिवस असेल. त्या आशेने आपण त्यांच्या विरोधात बसलो नाही. शिक्षण मंत्र्याला आपला बिलकुल विरोध नाही, कारण असा शिक्षण मंत्री इतिहासात पुन्हा होणार नाही. तुम्हाला सांगतोय, जो माणूस ज्या माणसाने एकदा जो निर्णय घेतला तो तडीसच नेतोय. आणि म्हणून आपल्याला आशा आहे की या आदरणीय सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा आणि त्या न्याय देण्यासाठी त्यांनी तडकाफडकी आपल्याला कायमचा हा प्रश्न सोडत. त्यांनी हाही सांगितलंय की ज्या वेळेस मी शासन आदेश काढेल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा आंदोलन करायची गरज पडणार नाही. म्हणजे त्यामध्ये तुमचं प्रचलितचं धोरण मी टाकणार आहे. दरवर्षी टप्पा वाढ करण्याबाबतचं मी धोरण टाकणार हे त्यांनी मान्य केलंय, आजही केलंय. आजही ते बोलले आम्हाला, फक्त त्यांची गुंडी एकाच ठिकाणी गुंतल आहे ती तुम्हालाही माहीत आहे आणि आपल्याला नेमकं ती मान्य नाही. आपल्याला गरज आहे 1 जानेवारी 2024. ते म्हणतात डिसेंबर, आपण म्हणतो जानेवारी. एवढ्या 8-9 महिन्याचं अंतर आहे बांधवांनो. आणि हे अंतर जर कमी करायचं असेल, हे 9 महिन्याचं अंतर जर कमी करायचं असेल तर आझाद मैदान शिवाय पर्याय नाही.